लोक तर म्हणतात की त्याला चौकातच आणा आणि त्यांची भूमिका खरं म्हणजे रास्त आहे की ज्या पद्धतीने इतक्या अमानुष पद्धतीने या चिमुकलीवर इतक्या गोड सुंदर अशी मुलगी आणि तिच्यावर असा अत्याचार केला आणि ज्या पद्धतीने तिचा निगरूनपणे खून केलेला आहे, दगडाने तिला ठेचलेलं आहे, तिचे बोटं कापून टाकलेले, मग अतिशय मन हिलावणारे म्हणजे फोटो बघितले तर मन सुन्न होतं आणि अशा पद्धतीने त्या नराधमाने जे कृत्य तिच्यासोबत केलं त्यामुळे त्याला चौकातच आणा तसं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि सगळे त्याला अगदी म्हणजे फाशी देऊन त्यांचं असं म्हणणं की फाशी देऊन तो हा काही सेकंदात जाईल पण त्याला हलाल करून मारलं पाहिजे अशी सगळ्यांची भूमिका भावना घरच्या लोकांची, त्यांच्या आईची, आत्यांची, वडिलांची, सगळ्यांची, आजोबांची, सगळ्यांची त्या ठिकाणी आहे. पण कायदा तसा करू देत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण मला वाटतं अशा लोकांना तात्काळ फार वेळ देण्याची गरज नाही, नाहीतर मग वर्षानुवर्ष केसेस चाललेल्या आहे, मग पुढे राष्ट्रपतींकडे शिफारस, मग पुन्हा कोर्ट. त्यापेक्षा मला असं वाटतं की अशा पद्धतीने इतक्या क्रूरपणे कुणी हत्या करतंय, व्यभिचार करतंय लहान मुलीवर, चिमुकलीवर, 3 वर्षाच्या मुलीवर, मला वाटतं त्याला तात्काळ शिक्षा झालीच पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदयांची हीच भूमिका आहे. मी त्यांच्याशी आताही बोललो येताना गाडीमध्ये. त्याचबरोबर फास्ट्रॅकमध्ये टाकावं, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहेत त्यांच्याकडे केस सोपवावी, मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी ते मान्य केलेलं आहे की मी केस स्वीकारतो म्हणून, कारण त्यांना वेळेचाही अभाव आहे. पण त्यांना सांगितलं मी ही केस आपण घ्यावी, फास्ट ट्रॅकमध्ये केस टाकावी, ते पण आपल्याला लगेच करता येईल. माननीय मुख्यमंत्री महोदयाची परवानगी लगेच देतील. आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये 30-30 किलोमीटरपर्यंत कुठेही पोलीस चौकी नाही या ठिकाणी, आउटपोस्ट पण नाही या ठिकाणी आणि म्हणून इथे आउटपोस्ट असावं अशी सगळ्यांची मागणी आहे, सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे. आणि म्हणून मी लगेच दत्ता कराळे DIG त्यांच्याशी बोललो आणि 2 दिवसामध्ये या ठिकाणी एक पोलीस चौकी द्यावी, इथे 4 कर्मचारी, 1 अधिकारी PSI या ठिकाणी नेमावा अशी त्यांना सूचना मी या ठिकाणी केलेली आहे. माननीय मंत्री महोदयांनी त्याला संमती दिलेली आहे आणि ते तात्काळ 2-3 दिवसामध्ये ही कारवाई त्या ठिकाणी होईल. पण निश्चित झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि तिचा क्षोभ सगळ्या लोकांमध्ये, तिचा रोष खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे. आज मालेगावला आपण बघितलं असेल की कशा पद्धतीने लोक कोर्टामध्ये त्या ठिकाणी गेलेत, रस्ता रोको केला आणि उद्या तर मला वाटतं मालेगाव पूर्ण बंद ठेवलेला आहे. या गोष्टीचा निश्चित त्या ठिकाणी ते नोंदवणार आहेत. पण निश्चित शासन या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही कुटुंबीय त्यांच्या ठिकाणी भेटलेले आहेत. त्यांनी तात्काळ कारवाईचा या ठिकाणी आश्वासन त्यांना या ठिकाणी दिलेलं आहे. भाऊ जरांगे पाटील येऊन गेले, त्यांनी असं सांगितलं यज्ञ नावाचा कायदा पारित करावा, एक बेंच नवीन आखावं आणि लहान बाळांसाठी नवीन एक कोर्ट नियमावली करावी. निश्चित झालं पाहिजे. मला असं वाटतं ज्या पद्धतीने अमानुषपणे 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष मुलींवर अशा पद्धतीने अन्याय होत आहेत, ही काही घटना आज झाली असं नाही आहे. अजूनही नजीकच्या काळामध्ये वर्षभरामध्ये आपण बघितलं निर्णय ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत. बदलापूरची घटना आहे, आपल्याला कल्पना आहे. मी त्या ठिकाणीच त्या दिवशी 2 तास 3 तास मीच ट्रॅकवर त्या ठिकाणी उभा होतो सगळ्यांना समजावत. लोकांची मागणी त्या ठिकाणी तीच होती, ते दोर घेऊनच गाडी घेऊन आले की इथेच त्याला फाशीवर लटका. पण निश्चित असा कायदा नाही आहे, तसं करता येत नाही. हे जरी खरं असलं तरी पण अशा नराधमांना वचक तेव्हाच बसेल की जेव्हा कायद्याची अंमलबजावणी तात्काळ होईल. कोणाला धाक असला पाहिजे कायद्याचाही, नाही तर 10-12-15 वर्ष केसेस चाललेल्या आहेत, ते आरामशीर बसून खात आहेत, शासनावरच त्याचा बोजा पडतो आहे. मला वाटतं हे काही योग्य वाटत नाही. या संदर्भामध्ये निश्चित माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर मी सगळा हा विषय टाकेल. कॅबिनेटमध्ये सुद्धा आपण या विषयावर चर्चा करू आणि काय कायदा त्या संदर्भामध्ये करता येईल, तात्काळ याच्यावर कारवाई करून फास्ट ट्रॅकमध्ये कोर्टामध्ये केस चालवून त्यांना तात्काळ फाशी कशी करता येता येईल या संदर्भामध्ये निश्चित मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलेल. पाटील म्हटले की ज्या पद्धतीने आधीच्या देखील कायद्यांमध्ये तरतुदी आहेत, परंतु फास्ट ट्रॅकमध्ये अजून देखील अनेक ठिकाणी शिक्षा झालेली नाही. जर शिक्षा झालेली नसेल, जर लाडके भाऊ असाल तर शिक्षा कराल, की नाही तर मग आम्ही रस्त्यावर असं जरा त्या निश्चित मला वाटतं तशी काही गरज पडणार नाही. मी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी उद्या चर्चा करतो. आता बिहारला तिथून निघालेले असतील किंवा रात्रीच मी या संदर्भामध्ये बोलेल. आपल्या सगळ्यांच्या भावना या बाबतीमध्ये अतिशय तीव्र आहे, अतिशय तीव्र आहेत आणि त्यामुळे याच्यावर निश्चित मुख्यमंत्री महोदय काही ना काही या ठिकाणी उपाययोजना करतील, काही ना काही निर्णय घेतील. मला वाटतं त्यासाठी फास्ट्रॅकमध्ये करायचे असेल तर वेगळा बेंच केलं पाहिजे मला असं वाटतं. नाही तर रेग्युलर केसमध्ये त्यावेळेला ते जातं त्यावेळेला मग आपल्याला माहिती आहे एका दिवसामध्ये किती केसेस काढल्या जातात, कसं ऐकलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये स्वतंत्र व्यवस्थाच केली पाहिजे फास्ट्रॅकच्या बाबतीमध्ये, की टाईम बाउंड झालं पाहिजे की 6 महिन्यामध्ये याचा निकालच करायचा आहे
आणि याला पुढे अपील कसं करायचं नाही करायचं किंवा तो सगळा वेळ धरून हे 6 महिन्यात झालं पाहिजे असा काहीतरी कायदाच करावा लागेल. त्या संदर्भात निश्चित आम्ही चर्चा करू. सेकंड हिअरिंग चर्चा चालू आहे, वकिलाची नियुक्ती झाली. काय नाही, उज्ज्वल निकम साहेबांशी मी आताच बोललो, आपल्यासमोर स्पीकरवरच बोललेलो आहे. त्यांनी सुद्धा संमती दिलेली आहे. उद्याच आपण त्यांची त्या ठिकाणी पोस्टिंग करू, त्या ठिकाणी त्यांना नॉमिनेट करू आणि ते या संदर्भामध्ये निश्चित लक्ष घालतील. आणि त्यांचं काम आपल्याला माहितीच आहे, सगळ्यांची मागणी त्याचीच असते. त्यामुळे मला असं वाटतं की ते या संदर्भामध्ये आपलं त्याचं सगळं कसबपणाला लावतील. आणि खरं म्हणजे कसबपणाला लावतील कारण त्यांनी मान्य केलेलं आहे, त्यांनी घटना केलेली आहे, त्यांनी जी गोष्ट केलेली आहे क्रूरपणे केली त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर फक्त चालणं फास्ट ट्रॅकमध्ये टाकणं एवढं त्यातला महत्त्वाचा विषय आहे. तो आपण निश्चित टाकू आणि लवकरच त्याला आपण फाशीच देऊ. जरांगे पाटलांनी एक मागणी केली आहे, बाल सुधार लैंगिक कायदा जो आहे त्याच्यात थोडे बदल झाले पाहिजे. साधारण 2 महिन्याच्या आत चार्जशीट दाखलच झालं पाहिजे आणि आरोपीला महिन्याभरात 2 महिन्याच्या भरात सजा झालीच पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. जर हे सरकार हे असं काही करू शकत नसेल तर हे निर्दयी सरकार आहे असं ते म्हणतात. या गोष्टीला काय आपण असं डायव्हर्ट करू नका कुठेतरी इकडे की निर्दयी सरकार आहे. असं कायदा आहे, हा पूर्वापार चालवलेला कायदा आहे आणि कायद्यामुळे 3 महिन्याच्या चार्जशीट दाखल करावं लागतं ही कल्पना आपल्याला आहे. पण 3 महिन्याच्या आत त्याला असं काही बंधन नाही की 3 महिने 90 दिवस झाल्यावरच करा, त्याच्या आत करायचं आहे. मग ते आपण महिनाभरामध्ये करू शकतो, 1.5 महिन्यात करू शकतो, 2 महिन्यात करू शकतो. निश्चित या केसच्या बाबतीमध्ये आपण चार्जशीट दाखल करू आणि लगेच सुनावणीला ही केस आली फास्ट ट्रॅकमध्ये की यावर लवकरात लवकर आपण निर्णय करायला आज आप यहाँ पे आए थे, आप क्या करेंगे? एक मिनट नहीं, आप गुस्से मंत्री हो, सरकार का आप इसी में आप कंट्रोल करोगे क्या? मैं इसका जॉब कायदे के तहत कायदे के अंतर्गत जो भी है वो लोग मांगे कि जल्द से जल्द उसको फांसी बिल्कुल होना चाहिए. हमारी 6 महीने के अंदर केस चलाकर फास्ट ट्रैक में डालकर इनको न्याय मिलना ही चाहिए. क्योंकि जो घटना हुई बहुत जिस तरह से इतने बुरी तरह से उस बच्ची के ऊपर उन्होंने अत्याचार भी किया, खून भी कर दिया, उसकी उंगलियां काट दी, बहुत मैं इसका शब्दों में मैं बयान कर सकता है. तो फास्ट ट्रैक में डालकर 6 महीने के अंदर माननीय जो निकम जी जो है, जो एमपीपी है और एक निष्ठात वकील है, मतलब ये ऐसी घटना होती है तो सभी लोग उनकी मांग करते हैं. तो उनसे भी मैंने भी बात कर ली है, उन्होंने भी मान्यता दे दी है. कल परसों वैसा लेटर भी सरकार की तरफ से जाएगा. तो यहाँ पर दूर दूर तक 30-30 किलोमीटर कोई पुलिस नहीं, मतलब पुलिस चौकी नहीं है. तो यहाँ पर एक पुलिस चौकी होना चाहिए हमेशा के लिए. जिससे बात की है उन्होंने भी कहा है मान्यता दी है. चारों जो मांगे थी तो हमने ये मान्य कर दी है. लेकिन ये बात सही है, कायदे का भी मतलब थोड़ा भाग लोगों में होना चाहिए, पैदा होना चाहिए. और इसलिए ये जो ऐसी हरकतें करते हैं, ये गंदी हरकतें करते हैं, सबसे बच्चों को रेप करते हैं, ये एक बात नहीं है. अलग अलग आप देखते हैं तो इसका इलाज है कि एक जो सामने वाला है उसके ऊपर एक दहशत होनी चाहिए कि भाई कायदे का भी उसमें डर होना चाहिए. तो इसलिए इसको फास्ट ट्रैक में ही इसको डालकर तुरंत फांसी इनको देना चाहिए. ये बात सब सही है. जरूर इस बारे में आने वाले मंत्रिमंडल के कैबिनेट में तो चर्चा करेंगे. माननीय मुख्यमंत्री को मैं भी गार्ड में बैठने के बाद ही चर्चा करता हूँ. और जो हमारी बच्ची है जिसकी इसमें डेथ हो गई है, उसके जो परिजन है सहायता की 6 महिन्यांनी 12 महिन्यांनी. बंडू काका